गुंड्या भाऊ दांडेकर चॉकलेट देतो नाच कर, गुंड्या भाऊ दांडेकर चॉकलेट देतो नाच कर. हे घे. लगेच खाऊ नको हा, थोडा आणि खा. टाळी दे. शाबास. बाबा पुढच्या वेळेला तुम्ही गावाला गेलात ना की ह्याला बरोबर घेऊन जात जा. का अरे आई बाबांना खूप त्रास दिलास तू? बघ नाही म्हणतोय. आणि छोटी मुलं कधीही खोटं बोलत नाहीत. बघ तुला बघायचंय, अजून एक प्रश्न विचारतो. भूषण बाळा, तुला आई बाबांनी खूप त्रास दिला का रे? बघ हो म्हणतोय. तुम्ही चॉकलेट्स दिल्यावर तुमच्याच बाजूने बोलणार तो, नाही का? मग आता चॉकलेट त्याला नाही देणार, नाही का तुला देणार? चल दाखवायला. तुम्हाला माहितीये बाबा, काय आजकाल त्याला सगळ्या मोठ्या माणसांच्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे परवा त्यांनी गॅरेज मध्ये काय केलं माहितीये? काय? गॅरेज मध्ये गेला आणि कीबोर्ड वरच्या सगळ्या किल्ल्या उचलून त्यांनी घरी आणल्या. आणि स्वतःच्या गाड्यांची किल्ल्या लावत बसला होता. म्हणजे त्याच्या बापाची तिकडे गॅरेजवर बोंब झाली असणार. नाहीतर काय. म्हणजे डिलिव्हरीची वेळ आली आणि हा तुम्हाला सांगते नेमका रविवार होता. 8-10 गाड्या आल्या होत्या सर्व्हिसिंगला. डिलिव्हरीची वेळ आल्यावर किल्ल्या बघतोय किरण तर किल्ल्याच नाही. मग घरी आला, कसं बस याला समजावलं, किल्ल्या ताब्यात घेतला आणि मग गेला. आणि डिलिव्हरी करेपर्यंत पहाट झाली त्याला घरी यायला, माहिती? मग काय. बाबा तुम्ही हसत काय बसलाय? मी त्याचं कौतुक नाही करत आहे, तो कसा त्रास देतोय हे सांगते आणि तुम्ही हसताय. त्रास देतोय? ठीक आहे, मग आम्ही परत जाऊ का गावाला? जाताना त्याला बरोबर घेऊन जातो. तुम्हाला एकांत हवाय ना? डोंबल, कसला एकांत आणि कसलं काय? नाही आता काय आम्हाला तशी एकांताची गरज नाहीये. आम्हाला नातवाची गरज आहे म्हणून म्हणतोय. चला बाबा, गार्डनला जायची वेळ झाली तुमची. हे कुठलं गार्डन आता? हो बाबा, रोज नाही का जात तुम्ही? असं काय करताय? अरे हो, फिरायला. मग या मृणाल धुरंधर या. कसं ओळखलं? तुमच्या आधी तुमचा सुगंध दरवळतो. असे अंधारात काय बसलाय? सार्वजनिक जीवन जगणाऱ्यांनी नेहमी प्रकाशात राहायला हवं. एवढा प्रकाश पुरेसा आहे आम्हाला. काय आज विशेष खास बात? धुरंधरांकडचं फंक्शन होतं. इतक्या दिवसात हा दागिना प्रथमच पाहतोय मी. नाही म्हणजे या दागिन्याचा मालक अभय धुरंधर. काय करतात? काय नाही. म्हणजे नाही म्हणजे काही नाही करत असं म्हणणं खरं तर चुकीचंच ठरेल. तसे प्रोफेशनल व्यसनी आहेत ते. म्हणजे व्यसनाचं उच्च शिक्षण परदेशात झालं असलं तरी स्वदेशी व्यसनांबद्दल अभिमान आहे त्यांना. पारंगत आहेत. अर्थात व्यसनात बुडून राहण्यासाठी त्यांना इकडे तिकडे झोल करावे लागतात. गडगंज पैसा, वाडवडिलार्जित मालमत्ता. हा दागिना कुठं सापडला? एका व्यवहारात. पप्पा आमदार असताना एका झोलमध्ये सापडले होते. पार पोचलेच असते. तेव्हा अभयच्या पप्पांनी, ही वॉज वन ऑफ द बेस्ट क्रिमिनल लॉयर्स इन द सिटी, आमदारांना बाइज्जत रिहाई केलं. आता त्याची फी म्हणून मी धुरंधरांच्या घरात आले. आय सी. नाही म्हणजे हा दागिना अजून जबरदस्तीनं मिरवायची काही गरज आहे का? धुरंधरांच्या नावाला राजकारणात फार मोठी किंमत आहे. नाही म्हणजे माझे पप्पा जरी मंत्री असले तरी सुद्धा धुरंधरांची पोच मात्र दिल्लीपर्यंत आहे. धुरंधरांची सून असं म्हणून घेणं ह्यात नाही. तुम्ही राजकारणी मंडळी म्हणजे खरंच धुरंधर आहात. खरंच आपला स्वतःचा स्वार्थ कसा. शरद जोशी, माझ्या कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी मी राजकारणात नाहीये. 7 पिढ्या बसून खातील एवढा रगड पैसा माझ्या दोन्ही घरात आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे माझं ब्रीदवाक्य आहे. अडलेल्या नडलेल्यांना मदत करणं माझं काम आहे. बरोबर आहे. हा फ्लॅट नाही का मला चुटकीसरशी मिळवून दिलात.
नाही त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. आपण असं अहोजाहोच्या बॉर्डरवर किती दिवस राहणार आहोत. मला वाटतं एकमेकांची कौतुकं बास झाली. अरे तुरेवर येऊया का आपण? चालेल. उठा महाशय, लवकर तयार व्हा. मी फ्रेश होऊन येते. आपल्याला पार्टीला जायचंय. हे गॅरेजवाले अंकल. बरं ठीक आहे, चला अंकल तर अंकल, बोला काय काम आहे? गाड्या रिपेअर करायच्या. गाड्या म्हणजे तू म्हणजे जसं काय अगदी टाटा बिर्लाचा चिरंजीव आहेस की नाही, मोठ्या गाड्या रिपेअर करायला आणल्यास त्या? जास्ती अर्जंट आहे. अर्जंट आहे का एकदम? हो. यायला तुम्ही ना म्हणजे आमची शिंग कापून आमचं वासरू करून टाकलंय स्वतःसारखं. हा बोला काय काम आहे? या गाडीवर डॉगीने सुसू केली आहे. अरे 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 या गाडीवर डॉगीने सुसू केली आहे का? बरं मग आता काय करायचं? ही ना रिपेअर करायची आहे गाडी. म्हणजे एकदम धुवून टाकायची म्हणताय? हो. म्हणजे डॉगीनी सुसू केले म्हणून सर्व्हिसिंग करून टाकायची आहे? हा छान छान छान. देवा परमेश्वरा, हे असले कस्टमर रोज माझ्या खऱ्या गॅरेजवर पाठव म्हणजे झालं. काय? नाही नाही कुठे काय, मी तुमची ही गाडी सर्व्हिसिंग करून देतो तुम्हाला साहेब. म्हणजे मी ह्या तुमच्या गाडीवर ना अँटी डॉगी सुसू कोटिंग करून देतो, मग तर झालं. चालेल. हा बिल किती होईल नाही विचारणार? बिल किती होईगा? बिल किती होईगा बोलेगा तो बिल होईगा 1.5-2 लाख रुपये. टुलकिट टुलकिट. टूलकिट कशाला? गाडी कशी रिपेअर करणार? अरे हो, टूलकिट नाही तर गाडी कशी रिपेअर करणार? नाही पण साहेब मी या तुमच्या गाड्या आहेत ना ते आधी सगळ्या चेक करतो हा, आणि चालेल. मग टूलकिट घेतो आणि रिपेअर करून टाकतो. चालेल. हा बरं, मी तुम्हाला काय म्हणत होतो, ह्या गाडीच्या सर्व्हिसिंगच्या किती होतील? 1.5-2 लाख रुपये. चालेल? चलेगा. अहो हसतायत काय? सॉरी सॉरी साहेब, नाही मी तुमची ही गाडी सर्व्हिसिंग करून देतो. हा ही आता इथे पार्क करतो. बरं ह्या तुमच्या दुसऱ्या गाडीला काय झालंय? ऍक्सिडेंट झालाय. अरे बाप रे, ऍक्सिडेंट झाला? कोणाच्या गाडी बरोबर? शाहरुख खान. अरे बाप रे, शाहरुख खान. तुम्हाला सांगतो हा शाहरुख खान जो आहे ना तो अतिशय वाईट गाडी चालवतो, बेदरकारपणे गाडी चालवतो बघा. तो चांगली गाडी चालवतो. काय सांगताय काय? हो. चांगली गाडी चालवतो? हो. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तसं आम्हीच गाढव. बरं मला सांगा या तुमच्या तिसऱ्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? गाडी विकायची आहे. विकून टाकायची गाडी? अहो किती छान चालते ही, कशाला विकताय? ही चांगली नाही गाडी. चांगली नाहीये? नाहीये. बर पण आता ही विकायची म्हणजे हम तुमको 4 चॉकलेट देंगा. चलेगा, दे दो. ऐ! हमको मामा बनाता है क्या? हा? तुम्हारे गाड़ी को कुछ नहीं होएगा हैंगा. हे चल जा खेळायला, चल बाळ. आत्तापासून गॅरेज गॅरेज खेळायला लागलाय मोठा. मे आय कम इन मॅडम? येस. ए सुनंदा, काय ग घरात यायला तुला परमिशन घ्यावी लागते? बस बस बस. आणि आमच्या वर्षाताईला तर अजिबात परमिशन घ्यायची गरज नाही, हो की नाही? आज कशी काय आलीस? हट्ट करायला लागली. सुधा मावशीकडे जाऊया, सुधा मावशीकडे जाऊया. व्हेरी गुड. रोज असा हट्ट करायचं बोल का? म्हणजे तरी तुमच्या आईचे पाय लागतील आमच्या घराला, हो की नाही? थांब बस, मी चहा घेऊन येते. नाही नको. अगं असं काय करतेस? खरंच नकोय मॅडम. बर, मग आमच्या वर्षाताईला तरी खाऊ देऊ की नको? चहा नाही प्यायच्या, काळं व्हायला होतं ना. मग तुला खाऊ देऊ मस्त मस्त. काय बरं द्यायच्या खाऊ आता हिला? आता बघा काय खाऊ देते ते. ए बर, आहे किती गंमत. पेढे कसले? अगं आपला सदा आहे ना, त्याच्या मुलाला नोकरी लागली म्हणून त्याने पेढे आणून दिले. मी कुठे खाते एवढे. आवडला का खाऊ? मस्त आहे. मग दादासाठी न्यायच्या? घेऊन जा. अय्या मनी माऊ, बेटा तेव्हा जा खेळायला जा. आले सांभाळून सावकाश ना. जा. दादावर खूप प्रेम आहे ना हिचं. काही विचारू नका, भांडायला सुद्धा तोच लागतो. म्हणतात ना, तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना. छान छान. परवा आला होता बंटी अक्षताला सोडायला.
एकदम हिरो सारखा दिसतो आता, एकदम टाप टिप राहतो. आता स्वतः कमवायला लागलाय ना. अगो काय सांगतेस काय, पार्ट टाइम जॉब वगैरे मिळाला की काय त्याला? काय करतो काय माहीत नाही, पण सदानकदा पैसे मात्र खुळखुळत असतात खिशात. म्हणजे अगं तुम्ही दोघं त्याला पॉकेट मनी देता ना? हो देतो, मग पण मॅडम हल्ली ना मला त्याची खूप काळजी वाटते हो. म्हणजे तो वाईट मार्गाने तर पैसे कमवत नसेल ना? वाईट मार्गाने म्हणजे जुगार मटका वगैरे? नाही 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 नाही, अशी शंका सुद्धा तू मनात आणू नकोस आणि त्याच्याबद्दल असा अविश्वास दाखवू नकोस तू. आणि हे बघ, तुला जर एवढंच वाटत असेल ना, त्याला खडसावून विचार, कुठून आणतोस तू पैसे? अगं तुझा हक्क आहे त्याच्यावर, तूच त्याच्यावर संस्कार केलेस आणि तूच करणार आहेस. तुला जमणार नसेल तर मी बोलू का त्याच्याशी? नाही नको, मी बोलेन त्याच्याशी. खरं तर मी त्याच वेळी तुम्हाला भेटायला येणार होते. तुम्ही आला असता तर खूप बरं झालं असतं, म्हणजे आम्हाला खूप आधार वाटला असता, विशेषतः मला. हो, पण त्यावेळी कोणालाच भेटायला देत नव्हते तुम्हाला, पोलीस पहारा होता बाहेर. हो, आम्ही तशी सक्त ताकीदच दिली होती की कोणालाही आत सोडायचं नाही म्हणूनच मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. हो, पण निशांतला फोन करून वेळोवेळी मी विचारत होते काय घडतंय ते. निशांतनी खूपच समजूतदारपणा दाखवला नाही, पण खरंच आहे, त्यांनी जर धीरानं घेतलं नसतं ना तर आमच्याकडून काय निभावलं नसतं. मी तर गर्भगडीतच झालो होतो, अगदी फ्रँकली सांगायचं तर. अहो शेवटी माझा विद्यार्थी आहे तो, असा आयुष्यात हरेल कसा. पण खरंच एका बाजूला निशांतच्या वयाचा मुलगा एवढा धीर दाखवतो, एवढी मॅच्युरिटी दाखवतो, आणि विद्यार्थी दशेतली मुलं असं करतात. हो, म्हणजे खरं तर आमची शिक्षण समिती ह्याच्यावरतीच काम करते की आजकाल कॉलेज विश्वात गुन्हेगारी वाढते, हिंसाचार वाढतोय. मुळात हा हिंसाचार मुलांमध्ये येतो कुठून, त्यांना का असं करावं वाटतं, ह्याच्यावरतीच आम्ही अभ्यास करतोय. पण आम्हाला वाटतं की आमचे प्रयत्न खूप कमी पडत आहेत, कारण बाहेरून इतकी प्रलोभन आहेत या मुलांना, गुंडशाही इतकी वाढत चाललेली आहे की आपण जे पॉकेट मनी देतो ती कमी पडते या मुलांना, असं वाटतं कधी कधी. बरोबर आहे. आणि बाहेरून पैसा मिळतो, काम कमी, झटपट पैसा मिळतो, एक्झॅक्टली. म्हणून मुलं या मार्गाकडे आकर्षिली जातात, बाकी काही नाही. तुम्हाला जेव्हा फोन्स येत होते तेव्हा तुम्हाला कळलं होतं का की हा एका तरुण मुलाचा आवाज आहे? नाही ग, खरं म्हणजे मी तेवढं एवढी घाबरलेली होते ना की मला काहीच कळलं नाही. आय कॅन अंडरस्टँड, अशा वेळी असं होतं. अंकल, मला तुम्हाला असं एक विचारायचं होतं की गेल्या काही दिवसात तुमचं असं कुठलं बिझनेस डील झालं होतं का ज्याच्याबद्दल खूप चर्चा झाली होती किंवा? या मागच्या आठवड्यात ना एका जापनीज कंपनीबरोबर आमचा करार झाला होता आणि ती माझी मुलाखत पेपरमध्ये छापून आली होती. अच्छा. कदाचित त्याच्यामुळे. येस, यू आर राईट. आकांक्षा वेळी लगेच यांना प्रश्न विचारायला सुरुवात करू नका. पत्रकार असला तरी एक लक्षात ठेवा, महाजन आपलेच आहेत, त्यांच्यावर सनसनाटी बातमी करू नका. तेवढं मात्र करू नको. खरंच काहीही काळजी करू नका, मी जरी पत्रकार असले तरी तुम्हा सगळ्यांची हितचिंतकही आहे. आणि तुमच्या स्टेटसला धक्का लागेल असं कुठेही काहीही छापून येणार नाही याची पूर्ण खबरदारी माझी. थँक्यू, थँक्स अ लॉट. बरं, आम्ही आता निघू. याच्या पुढे तुम्हाला कधीही माझी गरज भासली तरी मला कधीही फोन करा. नक्की. काय ह्या बाबतीत मी CMशी सुद्धा बोलले, म्हणजे तुमच्यावर हा प्रसंग ओढवला, तुम्ही अगदी सही सलामत सुटलात हे खरं आहे, पण असाच प्रसंग दुसऱ्या कोणाला आता ओढवू नये ह्याच्यासाठी आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. बरोबर आहे. कदाचित त्या संदर्भात मला तुमची मदत लागेल. जरूर, एनी टाइम, एनी टाइम मॅडम. थँक्यू. निघू आता. हो, बोलण्याच्या नादात आपण विसरूनच गेलो. निशांत बाहेर गेलाय का कुठे? हां. नाही नाही हो काका, तुम्ही आभार कसले मानता? अहो तुम्ही आणि पप्पा एका चळवळीतले. आता पप्पा आमदार झाले, मंत्री झाले, तुम्ही अंधारात राहिला. अहो या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. नाही नाही हो, आता आशाने इतके मार्क मिळवूनही तिला मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही, हे पटण्यासारखं आहे का? काम झालं, बरं वाटलं. आता आशाला पेढे घेऊन पाठवा. एक पेढा आणि तुमचे आशीर्वाद, हीच माझी कमाई. नाही हो नाही काका,
केव्हाही संकोच न वाटता फोन करा, मी आहे. ओके, या. काय ग मृणाल, तू काय सगळ्यांना सांगत फिरतेस का तू काय करतेस, कुठं असतेस? हे मगापासून बघतोय गप्पा मारण्याऐवजी तू फोनवरच बोलत बसलेस. शरद, राजकारणात मनुष्य 24 तास ऑन ड्युटी असतो. हो. आणि फोनशिवाय तर भागतच नाही. या. मी कुठेही गेले ना तरी माझे व्हेअर अबाउट्स मला मागे ठेवायलाच लागतात. मुळात राजकारणात आपल्या मागे काय चाललंय याची बित्तम बातमी ठेवणं आवश्यक असतं. कुणीतरी कानात गुणगुणल्याशिवाय झोपच येत नाही. अरे पण मृणाल, धुरंधरला स्वतःचं असं पर्सनल आयुष्य आहे की नाही? मला एक सांग, तू देशमुख असताना काय करायचीस? तेव्हा तर मी पप्पांची जवळजवळ टेलिफोन ऑपरेटरच होते. हां, त्यामुळे एक झालं, मुंबई ते दिल्ली सगळ्यांना माझं नाव ठाऊक झालं. मी मृणाल बोलतेय असं सांगावंच लागत नाही. आता पप्पा देशमुखांची मुलगी आणि धुरंधरांची सून याची किंमत मोजायलाच हवी. हॅलो, शरद जोशी स्पीकिंग. हा, बहुतेक माझा आवाज आवडला नाही त्याला. अहो बोला ना, मॅडमशी बोलायचंय. हॅलो, या मृणाल हिअर. हां बोला. ओके, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला नंतर फोन करते. ओके, या. छान आहे ना वास? कुठली आहे? ओढायचे? नाही, नको. तसं लहान असताना कुतूहल होतं मला, पण पप्पा देशमुखांची मुलगी सिगरेट ओढते हे त्यांच्या इब्रतीला शोभणारं नव्हतं, म्हणून नाही गेले वाटेला. पण तरीही वास आवडतो मला. झालं समाधान? उगाच माझ्या हट्टपायी असा फोन खाली ठेवू नकोस. बिचारा एखादा गरजवंत फुकटचा मारायचा. मीही एकेकाळी गरजवंत होतो. मी एक फोन केला आणि मला हे हे छप्पर मिळालं. नाही, उगाच कुणाचे शिव्या शाप नको. हॅलो, हां ठीक आहे, काम होईल. या, आय पर्सनली लुक इन टू द मॅटर. या, ओके.